आणि अमित साटमला भुंकायलाच ठेवलंय, त्याच्यामुळे त्यांनी त्याचं काम करावं, उत्तम करतोय तो. मला अशा लोकांच्या मी काय बोलू ह्या लोकांवर. तुम्हाला स्वतःच्या भाषेची पडली नाही, राज्याची पडली नाहीये. अमित साटम आहे तोच ना जो हसला मृत्यूवर, लोकांच्या मृत्यूवर जो माणूस हसतोय, तो माझा मुलगा कुठच्या शाळेत जाणार हा हे ठरवणार. लोकांवर झाड पडून पॉटहोलमध्ये जाऊन जो माणूस हसतोय तो ठरवणार माझा मुलगा कुठच्या शाळेत जायला पाहिजे. लोकांची कामं करा, नाही तर 29ला अवघड दिसतंय. त्यांच्या नातवाला कुठे शिकवावं ना, हे अमित साटमनी नाही विचार करावा. आणि मला वाटतं अमित साटमनी हिंदीत भाषण केलं म्हणजे ह्यांना मराठी लोकांची किती पडली आहे हे आपल्याला कळतं. आज आपले परिवहन मंत्री जेव्हा येऊन समोर तुमच्या सांगतायत की मराठी शिकणं अनिवार्य आहे, तुम्ही शिकलंच पाहिजे, तिकडे मुख्यमंत्री साहेब येऊन बोलतायत की नाही शिकला तरी आम्ही एक्सटेन्शन देऊ. किती 10 वर्षाचं देणार आहात का? काल मी त्या आपल्या आकांक्षाच्या घरी गेलो, ते हिंदी भाषिक होते, पण ते आपल्या मराठीवर काय तुम्ही त्यांना मराठी आवडत नाही असं नव्हतं, पण तिकडे ती परिस्थिती होती की मला हिंदीत बोलावं लागलं त्यांच्याशी, की मुलगी गेली आहे समोर तुमच्या, इकडे आम्ही भाषा नाही आणणार, पण तुम्ही आमच्या भाषेवर आलात तर आम्ही अंगावर येणार.